का व काजल, लय साजरं वाटलं का हो तुले? शांत बैले शिनाल न मिनाल म्हणाले हो बापा. हा, लय साजरं वाटलं का हो तुले? त्या मायले त्या बहिणीले तुला असंच म्हटलं असतं का व? भर चौकात, भर चार चौकात, माणसात एवढ्या जोऱ्या जोऱ्यानं पुऱ्या गावाला माहित झालं बाबा शिनाल न मिनाल केलं बापा तुला शांता बैले. हा, कसं बरं वाटलं हो बापा तुले? आता तू उजागरायला वाटते आहे ना? उजागरायला तू मोठी मला सांगाले कशी बोलली ना काय बोलली, पुऱ्या गावासमोर बोलली ना माणसासमोर बोलली. हा, तिनं म्हणजे मला शांताबाईनं पुरं धुवून पिऊन वाहूही टाकलं. हा, एवढ्या 70 शिंग्याचं मला बोलूनही बसली ती. हा, तुला तेव्हा पाणी नाही आलं. तिने मी चार चौघा शिनाल सटवेनं म्हटलं थोडस काय केलं तर मग भल्ली झोंबीने भल्लं पाणी सुटलं मग तुले. मला म्हणाले आली मोठी तर कसं म्हटलं म्हणजे तोंडाने म्हटलं मी ना ते मला म्हटलं तिनं ते मला म्हणते मी ना तिने म्हटलं काय आहे त्याच्यात लाज वाटू देत जण माय थोडीशी. हा, ते पाय आजपर्यंत मला माहित आहे ते आजपर्यंत तुला जेव्हाही बोलली असन जेव्हा तिने तुला शिव्या दिल्या असन तेव्हा तिथं माणसाची जात उपलब्ध नसन किंवा मग जोऱ्या जोऱ्यानं पुऱ्या गावाले ऐकायला जाईन अशा भाषेत ते बोलली नसन जरूर तिने शिव्या दिल्या असन. पण तू तिच्यापेक्षा लहान आहे ना, ती किती मोठी आहे त्यापेक्षा काही वय वय मर्यादा आहे का नाही आहे? आ, ते बाई म्हणजे पुरं गाव तिची इज्जत करते. आ, आणि त्या पहिले तू अशा रंगाची बोलून राहिली तर काय कोणी दोन शब्द बोलणारच आहे ना तुले? आज मी ना म्हटलं उद्या चार चौघ अजून म्हणन तुले पाहिजो. हा, नाही तू नाक कापन तर मग म्हणजो मले नाक कापाले तर. हो ना, ती इज्जतदार बाई आहे ना, मी रस्त्यावरच पडली आहे कचऱ्यासारखी. रस्त्यावर पडाली मोठी सांगून राहिली तू तर म्हणजे तिला इज्जत आहे ना, मला काय मी काय रिकामी आहे का? रिकामी असाले बोलून तशी राहिली माहिती आहे जसा तो जसा माणूस आहे ना मी तशी काहीच नाही वय माझा जीवच नाही आहे. काय गोष्ट करतो माय? आ, तू हे वय ठिकाण म्हणजे मेंदू गिंदू जागेवर आहे ना तू यावाला का मेला? हा, का तुझ्या शरीरात जिवंत आहे फक्त? काय माणूस असून तर असन बापा बाई असाले तर. बस बापा भले तोंडाले वर आपते बापा हे हा तोंडाले वर पाले तर अवना लागन तर सासूचा दिदार दिदार पडला सासू कुठं गेली न काय गेली तिचं तिला टेन्शन नाही आहे. आणि जो भेटला तो नुसतं त्याला वरपून काढते वरपून काढाले. काय केलं होतं शांताबाईनं असं काय केलं होतं म्हटलं शिनाल मिनाल म्हटलं तिले हा शोभते का तुला असं बोलणं? काय केलं होतं तिनं असं का तुझे गाठोडे खाल्ले होते का तिनं का तू घरदार चोरून नेलं होतं? काय केलं होतं तिने तुझ्यावाला? काय केलं म्हणजे हा? माया नवऱ्यापाशी जाऊन सांगते ते का माई सासू काजल म्हणजे माझ्या नवऱ्याला सांगते का तुझी माय म्हणजे काजलची सासू काजलने मारून टाकली असन ते तर मला सांगून जाते. तिने यावेळेस मला सांगितलंच नाही मग काजलला गाळलीच असन घरात मारलीच असन. काय अशा कुठल्या गोष्टी माझ्या नवऱ्याला येऊन सांगा लागते? मी तिच्या नवऱ्याला जाऊन सांगतो का कोणत्या गोष्टी? आता तिच्या पुरीनं लग्न केलं नवरा केला दोघीने एकच नवरा केला. तिच्या नवऱ्याला मी कोणती गोष्ट सांगितली शब्दाने सांगितली काय नाही सांगितली. तिनं माया नवऱ्याले असं भडकवाचं काम काऊन केलं? हालाकी मी ते काम केलंय नाही चल बा सांगितलं तर सांगितलं. जर मी तसं काम केलं असतं तर गोष्ट वेगळी आहे. मी माझ्या सासूवर अत्याचारही नाही केले मी माझ्या सासूला गाळलंही नाही आहे. माझी सासू कुठं जाऊन धसली मला माहित नाही बाई. पण तिनं असं काय करायला पाहिजे भांडणं लाव्या वाहनाची चोदी घे. काय गोष्ट करताव तू आणि बोलायच्या वेळेस जराशी विचार करून बोलत जाय. तोंडावर सट्ट सट्ट दोन कानाखाली दिनणार तोंड हेकड होऊन जाईल. सांगून राहिली इज्जतीत बोलायचं काय होय शब्द तो आ शिनाल सटवे हे का कमी झाले का? आणि तिसरा शब्द अजून वापरला तुला आता लक्षात ठेवायचं पुढे का तोंडातून शिवी निघाल ना तर तोंडात अंगारच टाकन मी. तिघी जणी आहे इथं एकटी भारी पण ना मी तिघी एकटी तुले. हो ना तर चबऱ्या आव्हानाची चबड 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 आ चबड चबड का घरात पाहिजे तावा. तू काय सांगता वा मोठी उजागर बनून राहिली सासूची सासू फिरायला गेली म्हणता. मी सांगतो ना तुला तुझी सासू घरातच दाबली आणि शांती आता पोलीस स्टेशन मध्ये गेली तर पोलिस आणते ना त्या पुऱ्या घराची तलाश करते आणि तलाश केली का त्या घरातून सासू निघतेस ती पाय ना तू त्या घरातून तर मला कुचू कुचू आवाजच येते व माझ्या घरात तोंड दाबाचा आ माराचा सर्व गोष्टीचा त्या घरातून मला आवाज येते ना. तर मला आवाज नाही येत काय मला सारं समजते. आ थांब ना शांताबाई पोलीस आणते ना मग माहीतच पडते दिवस त्या सासूले दाबलं मारलं अत्याचार केलं का नाही केलं का तुझी सासू कुठं पळाली माहीतच पडते. हा मोठी म्हणेन तू माझ्या सासूला नवरा केला म्हणे. थांब ना तर भेटू दे तुझी सासू त्या सासूला तुलाच नवरा करायला लावतो मी थांब. माय बाई पोलीस स्टेशन मध्ये जायची काय गरज होती व तिले व बोकडीले आ सांड्याच्या सांड्या आहे लागन तर सांड्याच्या सांड्या असाले जाणं म्हणा पोलीस आले आण का वकील आले आण का कोणाले आण म्हणा मी सत्य आहे सत्यमेव जयते. मी त्या मार्गावर चालतो मी कधी खोटी बोलत नाही. आणि तिले जर काय पोलीस काय सीआयडी जरी आणली ना तरी ती माझ्या सासूला पकडू नाही शकत कारण की मी तसं काही केलंच नाही आहे. आण म्हणा तिला सीआयडी आणतो का पोलीसवाले आणतं का काय आणतं देव जाणे तू आण म्हणा. आणि तुले काऊन पाणी सुटलं बा तुले काऊन पाणी सुटलं? मी तिच्यासोबत भांडली ती माझ्यासोबत भांडली हे ना मी पाच बसन इथं येऊन मला दोन गोष्टी काय सुनावून राहिली तू स्वतःच्या पोराचा जी दिदार पडला त्यावेळेला सुंदर तुला वागवत नाही व स्वतःच्या घरी तुला अंधार आहे काय लोकांच्या घरी इथे तिथं अंधार पाहिले जातं व तू व कुठल्या आव्हानाचे वा
अहो पाणी नाही सुटलं. ज्या माणसासाठी पाणी सुटायचं त्याच माणसासाठी पाणी सुटते. शांता इज्जतदार बाई आहे, कोणाच्याही मदतीला धावून जाते ते. आणि तुले जे शांता बोलते ना त्या लायकीची तू हाय, आणि तू जे शांताले म्हणतो त्या लायकीची शांता हाय नाही. म्हणून तर शांताले बोलली म्हणून सर्वेले पाणी सुटलं, आणि तुले जेव्हा बोलते कोणालाच पाणी नाही सुटत तेव्हा सर्वेला हसा येते. असं आहे ना, त्या लायकीची तू हाय. आणि तू जे म्हणून राहिली ना उजागरी ना, CID बोलावू दे, पोलीसवाले बोलावू दे, अव त्याची गरज नसती पडली. जर आम्ही तुझे पूर्ण घर चप्पा चप्पा छान मारला असता ना, तर नाही त्या घरातून त्या सासूने काढलं असतं. जिथून ती सासू निघाली नाही तुला तिथंच टाकलं असतं. तर नावाची बबिता नाही हो बाई व. पण आम्ही विचार करतो. विचार, आम्ही सर्वसामान्य लोक आहे आणि आम्ही असे फालतूचे कारनामे करत नाही, म्हणून विचार करून विचारत राहतो. ठीक आहे, आमच्या जन्मे झालं पोलीसवाले बोलावले, आणि तू काही एवढी उजागर होऊ नको आता. काहीच वेळात त्या भांडा फुटणार आहे. हाव ना, माई एका लेकराची माय झाली पण काहीच नाही ना बापा, लाज नाही शरम नाही काहीच नाही ना. उद्या चालून निवया जवयाची वयन. बस बापा, जवान नाही आहे ना तू, जवान असाले नवरा आहे तुले, एक सासू हाय, एक पोरग हाय. जरासा संसार परपंच जरासा वागो ना जरासा. कसा परपंच असते, कसे दिवस काळा लागते पाय ना जराशे. आता जर एवढा माजलेपणा करशील ना माय, म्हातारपणात लय अखरं न तुले व. म्हातारपणात असे चटके लागन जिथं जिथं पाय ठेवशील तिथे तिथं. म्हणून माणसानं अति नाही कराव. जेव्हा माणसाची चालती असते ना माणसानं तेव्हाच चांगले कर्म कराव. असे बुरे कर्म करशील ना माय, मरता की पिलाय भोगशील हो बापा. हो, तोंडातून अपशब्द नाही निघाव. दुश्मनाले बी चांगले दिवस पाहू द्या देवा ना. पण तू एकदम एवढी अति करशील ना माय तर खरंच सांगून राहिली, तोंडातले शब्द तोंडातच राहते, पण कर्म माणसाची चुकत नसते. काय सवय लावला बाबा तुम्ही? कोण तुम्ही? बबिता बबिता, आम्ही बबिता. निकल, कोई जरूरत नहीं तेरी वाली, निकल यहाँ से. पहिली फुर्सत में निकल. थांब, त्या बाबाला फोन करतो ना सांगतो. यायले म्हणतो जवानी येऊन राहिला म्हणतो, म्हाताऱ्या माया जवानी येऊन राहिला म्हणतो, यासाठी एक पोरग पाय म्हणतो, यायले नवरा करून दे म्हणतो, लवकर नवरा करून द्याले म्हणून. काय असं त्या भावाला सांग, नवरा करून देतो, तुम्ही तुमचा संसार परपंच पाच बसा मग. नवीन जनरेशन मध्ये चालू माय बबिता, ही आपली उतरून ठेवाले पातनी इकडे तिकडे जाऊ दे ना माय. आपली इज्जत खराब करते का हिच्यासोबत बोलून? नालायका बरोबर नालायक व्हाले नाही पुरत, जाऊ दे बापा. केले कर्म झाले तोची भोग आले, भोगत बसन. आज ना उद्या इले दिवसात दिसणारच आहे. आज मोठी उत्ताई करू राहिली, एखाद्या दिवशी अशी जाग्यावर पटकन इले द्याव काहीले बोलाची उजागरी नाही राहिनो बापा. आता सुजागरणी राहतील, थांब म्हणा थोड्या वेळ. हिची सासू हिच्या घरातूनच बाहेर निघते पाय ना तू. नाही हो, काय जाता बोल ना, चबर वय काय नसोय, काय चाललं जवान बायका बोलाले. काय माय जवान बायकाचं पाच पसंत. तुमच्या म्हाताऱ्या माणसाला खाणं पिणं राहणं अशी कामं करावं लागते. चालल्या त्या जवान माणसं जवान पोरं बोलाले. आता आम्ही जवान आहे, आमचे दिवस आहे भांडा खेळाचे कुदाचे, मौज मस्ती करायचे, नवरे दानवरे करायचे. तुमचं वय झाला आता, विश्रांती घ्या तुम्ही, देवाचं नाव घेत जा. काही दिवसानंतर आम्हाला म्हणा लागन नाम नाम सत्य हे. जा आपला आता आखरीचा श्वास घ्या तुम्ही, आता जा घरी. तू बोलती सारे पोलीसवाले आल्यावर बंद होते पाय ना तू. आणि पोलीसवाले आल्यावर पाय लक्षात ठेव, पोलीसवाले आल्यावर तुझी सासू का भेटली त्याच्या हातात, नाही तुला पोलीसवाल्याच्या समोर चपाचप दा भुक्क्याने मला तोंडावर एका की न तर नावाची मी नाही सकुना, समजलं? लक्षात ठेव तू एक गोष्ट. लय तोंडाच्या आवडीनं बोलून घेतं ना, त्याच तोंडाले असं ठेचन पोलीसवाले समोर का तू याद राखशील. हा निघा, मोठे सांगून राहिला मुले तर. माय मी बोलून तर गेली माय, मोठ्या अंगुलीने मी बोलून गेली. पण शांती म्हणते पोलीसवाले आणायला गेली, म्हणते मी विचार नाही केला शांती पोलीसवाले आणते म्हणून. काय करू दैया रे दैया. काय करू माय, एक काम करतो, जातो मी. मला काही सुचून नाही राहिलं माय, कलावती कमला जवळ जातो आणि बघतो बाई काय करायचं. तर माय सासूला ठिकाण्यावर लावा लागेल ना माय. शांती पाय माय, मला वाटलं तरी बोलली कोण नाही, हे पाय ना माय, बोलून नाही तर करून दाखवून राहिली. हाय दया रे दया, मैं मर ना जाऊ. तुम्हाला काय सांगू मैत्रिणींनो, माझ्या जीवनात किती चढ उतार. कधी तर खूपच चांगला चढ असतो, तर कधी खूपच वाईट उतार असतो. तुम्हाला काय सांगू माझी परिस्थिती. आता माय बाई, आता कोणते चढ उतार आले बाबा त्या जीवनात. काय सांगू बाबा कलावती. मी ज्या बाई सोबत भांडली ना बिचारे, ते बाई पोलीस काकांजवळ गेली. दया रे दया, पोलिसही जवळ गेली बापा, आणि पोलीसवालेले घेऊन येऊन राहिली. आणि पोलीसवालेले हेच सांगून ना त्या बाईनं सासूले घरात दाबून ठेवलं, मारून ठेवलं. तिच्या घरातून तिच्या सासूले काढायचा आणि तिले अरेस्ट करायचा आहे. दया रे दया, काय करू बाई मी आता.
असं तेच तर म्हटलं, माय मोठी चबर 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 करायला गेलती त्या शांतीजवळ, आणि ती कुणी म्हणतं मोठी हसू हसू सांगून राहिली होती बापा, मी अशी बोलली, आज तिची पुरी काढूनच ठेवली, शिनाल म्हटलं, सटवे म्हटलं, रंगारंगाची बोलली, काय काय नाही बोलली. एवढ्या रंगाची बोलून बाई ती काही बोलली नाही म्हटलं, माय भेटे म्हटलं बाई काजलले आता तर कायची माय, ते रानबोक्याच निघाली, रानबोक्या निघाले तर ते तर गेली पोलीस स्टेशन मध्ये, चांगली फसवते तुले, बरं झालं बापा मी नाही आले त्यासोबत. कानाले कडा पण दूर लग राहिलं बरं बापा. हो ना बिचारे, मला काय माहित, ते घुमण्यावानी राहिली बिचारे, घुमणीच्या घुमणी काही बोलली नाही काही नाही, मेन घुमण्यावानाची मी तिथे चबर चबर करत बसली बाई, मला जाऊ दिलं, तिनं एकदम मोठा कदम टाकला, मोठा कदम टाकला तर डायरेक्ट पोलीस स्टेशन मध्येच गेली बाई ते बाई. म्हणून नाही का माणसानं जरासं विचार करून बोलायला लागते. व तुला लय रंगाची बोलली तिले, ते तुले बोलली, आपण त्या रंगाचा आहे, ती त्या रंगाची नाही आहे, तिचे एकूण 10 लोक आहे, आपले एकूण काही लोक नाही बापा. म्हणून नाही काय, जसं बोलायचं तसंच बोलायला लागते तिच्यासोबत. म्हणजे बोलल्या बोलल्या टोमणे मारा लागते. तुला लय वाईट काम केलं ते तर गेली बापा पोलीस स्टेशन मध्ये. चुकून जर तुझी सासू त्या घरात भेटली, त्या घरातच भेटणार आहे ना, ती त्याच घरात आहे ना. विचार कर ना आता, काही काही नाही, बॅग भरून घे ना, जायला त्राची सोय करून घे आता. 8-15 दिवस ठेवते का महिनाभर ठेवते का, उमर कैदची सजा देते माहितच पडते आता. माय हशा नका करू, किती काही झालं तरी तुम्ही माझी जिवलग मैत्रिणी वय, बेस्ट फ्रेंड फॉर एव्हर, माझ्या मैत्रिणी वय बाबा. तुम्ही जर अशा करत कसं वय माझ्यासारखीच. थोडस माझ्याकडे लक्ष द्या हो बाबा, माझ्याकडे लक्ष द्या. मी भांडली, मी तुमच्या इकडून बोलली, मी तुमचं म्हणजे माया भांडणात तुमचीही भांडणं करू लागले हो बापा. तुम्ही मी तुमच्या चढ उतार मध्ये तुमचं मी साथ दिली, आता माझ्या चढ उतार मध्ये तुम्ही मला साथ द्या बापा. माझा चुले माझ्या घरातून काढून विहिरीत नेऊन टाका, एवढी मला मदत करा बापा. नाही ना बापा, आम्ही तर सप्पा हात काढले बापा याच्यातून, आम्ही आता काहीच नाही करू शकत. ती सासू जर मेली, ते सासूले तू विहिरीत नेऊन टाकशील, विहिरीत नेऊन टाकल्यावर ते डेड बॉडी काहीतरी दिवसाला विहिरीतून दिसून जाईल, दिसल्यावर मग त्या बॉडीचा डीएनए झाला, त्या डीएनए मध्ये आमच्या हाताचे रेषा जर उमटल्या, आणि त्या रेषा घेऊन जर पोलिसाला आमच्या जवळ आले, आमच्या हात चेक करे, म्हणजे त्याबरोबर आम्ही जेलात जाऊ. आहे ना, तुला माती खाल्ली तर खाल्ली ना, आम्हाला माती खायला लावतं का बापा तू आता. नाही हो बापा, आम्ही तुझी याच्यात काहीच मदत नाही करू शकत. तुझी मदत होती ना बेस्ट फ्रेंड, ते बेस्ट फ्रेंड फक्त आपलं एकामेकाच्या मदतीला पैशाची गरज असली तेव्हाच बापा, हे मारण्या धरण्याच्या कामात बेस्ट फ्रेंड कामात नाही पडत. अमाय नका हो बाबा, असे नका म्हणू, मी कोणाकडे पाहू बापा, सप्पा हात काढून टाकांत. नाही ना माय, असं नका करू, असं नका करू. नेऊ लागणार माय, बॉडी सडली म्हणजे बिचारे. ते तिकडे काही हो माय, आपण काय करू. एक काम कर, माझ्या सासूले नाही काय करतं, सांग तू सांग काय करतं, माय मला काही सुचवून नाही राहिलं. आता नाही घडी बनता बाई, घेऊनच येणार आहे हो बापा, घेऊनच येणार आहे. सांग ना माय कलावती, काय करू ना काय नाही तर बापा. लढणं पडणं काही करू नको माय, आता त्यात काहीच नाही होऊ शकत, आम्ही तू याच्यात मदत नाही करू शकत. तुला शहाणपणा तर दुनियाभराचा मारून घेतला पहिलेच, एवढ्या रंगाचा शहाणपणा मारल्यापेक्षा विचार करायला लागत होता का, सांगून द्या लागत होता शांत पहिले, हाय बा माई सासू माझ्या घरात, ते लय चबर चबर करे, माझ्या नवऱ्याला नुसतं मला मारायला लावे, असे काहीतरी नाटकं केले असते ना, माझ्या सासू घरातच आहे बा, घरातून तिला बाहेर काढली असती तर काही झालं असतं काय. नाही जायला गेली असती, काही नाही, 2-3 थापडा खाल्ल्या असता ना, सुधी राहिली असती, अजून एखादा प्लॅन बनवला असता त्याला सतावलं असतं माय. तर नाही, इथून ते सासूचा जीव घ्यायच ठरवलं एखादा म्हणा बापा, आता काय करावं तर काय नाही बापा, काही समजा नाही राहिलं बापा. माय व बापा, माझी मायाळू ग सासू, भोळा भाबडा सरा, माझी मायाळू ग सासू, भोळा भाबडा सासरा, देव नारायण सारखा, पती माझा ग हासरा, नव सान मिळालं ग, नव सान मिळालं ग, मोलाच सासर, लाख मोलाच सासर, धावा धावा ग मदतीला माझ्या, माझ्या मदतीला धावा ग माझ्या सासूच्या, माझ्या मायाळू सासूच्या मदतीला धावा ग मैत्रिणींनो, सासूच्या मदतीला धावा. नाव नावा धावा नावा प्लीज, हात जोडतो मी तुम्हाले, हात जोडून कान पकडून कोंबडी बनवून उठबशा मारतो तुमच्या समोर. एक मैत्रीण म्हणून माई इज्जत करा, माई मदत करा, सडळ हाताने माई मदत करा वा माय, तुमच्याशिवाय मला कोणी नाही, माझ्याशिवाय तुम्हाला कोणी नाही वा बाप्पा. आज
आज मायावर संकट आहे, उद्या तुमच्यावर संकट येईल. दिवसा प्रत्येकाचे शेते वा माय. काय माय काजल बापा, ऍक्टिंग गिक्टिंग भली जबरदस्त करतो, पण तू भल्लच खतरनाक जमते तुले. तू एक काम कर ना, एखादी हिरोईन होऊन जाय तू बॉलिवूडची. खरंच एवढी जिंदगी सफल होईन ती वाली. आणि मस्त मस्त हिरोईन सोबत काम करायला भेटते, मस्त मस्त पिक्चर काढायला भेटते. देते का ऑडिशन तू? जातं काय फिल्म इंडस्ट्री मध्ये जातं काय? जायला काय पुष्पा 3 काढून घे तुझा. नाही हो बापा, सोडा. मी हिरोईन काय, मी म्हणजे भारताची सर्वात सुंदर नारी होऊ शकते मी. हो, पण काय आहे ना, सध्या तर मला माझ्या मायाळू सासूला वाचवायचं आहे. तर सांगा ना मला काय करायचं, काय नाही करायचं आहे तर प्लीज. बर बाबा, आम्ही एवढा काही भाव नाही खात. जाऊ दे, मरू दे, तिघी जणी सोबत मरू. माही नाही काय यायला तर एकटी तू मरशील. आम्हाला सपना देशील. जाऊ दे, तिघी जणी एखादा मला म्हणून चालल्या काले पाहूनच घेऊ, तर सासूचा ठिकाणाच लावून घेऊ. तर मग काही नाही माय. जर जास्तच वाटलं आपल्याला मारून टाकन तर पाहून घेऊ, आपण कबूल करून घेऊ. जीवानं मारून नाही त्या सासूले. पाहू काय करू करायचंय तर. चल पुढे चालले काले पाहू आता काय करायचं काय नाही तर. चल बापा, तुला नाही का गाणं म्हणून आमचं एवढं मनोरंजन केलं. आमची मैत्री तुला अशी उत्स्फूर्त केली, जागी केली, जागी. चल. दोस्ती जीत है, बाकी सब हाल है, दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है, दर्द दिल की दवा सिर्फ दिलदार है. दिलदार चलो अब बस भी करो यार, चलो ना. रो 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 रा 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 रा. दुनिया ने ठुकराया है, बस तुमने अपनाया है. दिल को कितना चैन मिला, चुपके से इसका सलाम आया. चाल बाबा. पिंकी, माझी आई, तुझी आई आणि आरतीची आई कुठे गेली ग? ती गी जणी कुठं गेल्या ना काय गेल्या दिसतच नाही बाई. कुठे गेल्या ना काय गेल्या तर सांगून पण नाही गेल्या. अरे ताई, तुला माहितच नाही का ग? नाही ग, काय झालं? मला काहीच माहिती नाहीये. काय झालं का? हो ना ताई, काहीतरी झालं ना. काय झालं पण सांगू का? हो सांग ना. अरे ते काय झालं होतं ना, शांता काकू, माझी आई आणि गंगा काकू आणि पार्वती काकू या सगळ्या माझ्याच घरी होत्या. तर तिकडनं काजल काकू आली आणि काल माझी आई, तुझी आई आणि गंगा काकू यांनी म्हणजे शांता काकू यांनी तिघी चौघी जणींनी मिळून काजल काकूच्या नवऱ्याकडे म्हणजे त्या काकाकडे अशी मागणी, म्हणजे अशी तक्रार केली की तुमची आई दिसत नाही आहे, तर तुमची आई गेली कुठे बा? तुमची आई कुठे लपली आहे? तुमची आई कुठे जाते तर आम्हाला सांगून जाते. तर तुमची आई गायब झाली आहे, तर त्याबद्दल तुम्ही थोडीशी इन्फॉर्मेशन काढा. आणि तुमच्या बायकोला जर माहित असेल तर तुमच्या बायकोला विचारा. तुमच्या बायकोचं आणि तुमच्या आईचं असं दोघीचं सासूनाचं पडत नव्हतं. तर होऊ शकते कदाचित काजलनं म्हणजे तुमच्या बायकोनं बा काही केलं असेल, किंवा मग तुम्ही तुमच्या बायकोने तिला कुठेतरी पाठवलं असेल. बस इतका शब्द म्हटला तर तो नाही का काजल काकूला मला असं वाटते झोमला. तर काजल काकूच्या नवऱ्यानं काजल काकूला म्हटलं असेल ना, तर ती आली बिचारी आणि खूप वाईट पद्धतीच्या शिव्या देऊन गेली शांता काकूला, माझ्या आईचा भाकर मिट्टू भिकार वाढीन म्हणे. तरी पण सहन केले. आणि मग यांना ते एवढ्या गोष्टी सहन नाही झाल्या. त्या तिघी चौघी जणी पोलीस कडे गेल्या. पोलीस मध्ये हे देतो म्हणे, कंप्लेंट करतो म्हणे आणि पोलीस घेऊन येतो म्हणे घर शोधायला, तिची सासू शोधायला. अगं बाई, इतकं सगळं कधी झालं ग? माय बाई, हो का व माय? घे व बापा, त्या पोलीस स्टेशन मध्ये रिपोर्ट द्यायला गेला. घ्या व माई, एक नाही चालूच राहते बाबा. मग नाही तर काय माहिती येते काय कराव. काजल काकू नुसतं भानगोडी आहे, येते ना काही बोलून जाते. तिच्या तोंडात जो शब्द येईल त्या अपशब्दात तो अपमान करते ती. हो ना, कायच करावं ना काय नाही, मला काही समजायलाच नाही बाबा. तिचं आफत आहे त्यांची. नमस्कार मित्रांनो, त्यांची आफत आहे पण तुमची काय हाल आहे? मला असं वाटते, आशा करतो की तुम्ही आनंदातच असाल. तर तुम्ही आनंदातच असले पाहिजे. तुम्हाला आपला व्हिडिओ कसा वाटला? जर तुम्हाला आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की कराल. आणि चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि आपले व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात, चांगले असतात की बेकार असतात, कमेंट करून नक्की सांगाल. आणि जास्त करून मला असं वाटते तुम्हाला आवडतात. तर हो, आवडत असेल म्हणा. मी करतेच तेवढी छान. थँक्यू. मी स्वतःची तारीफ स्वतःच्या तोंडूनच करत आहे म्हणा. ठीक आहे, व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगाल. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. आणि भेटूया मग आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार. बस कर हो बापा, बस कर. जाऊ दे, झोपू दे त्याले. थांबव तू, तुले काय बापा? जा मित्रांनो, झोपा आता. या दोघीले काही नाही बापा. भेटू उद्याच्या भागामध्ये.
माई आई शांत काकू गी इकूनच येते वाटते पोलीसवाल्याची गाडी घेऊन. पाहू मग उद्याच्या भागामध्ये करा उद्यापर्यंतचा इंतजार करतो मग मी. उद्या पाठवतो तुम्हाला.